पालघर लोकसभा मतदारसंघाचं जे मतदान आहे हे 5व्या टप्प्यात 20 मेला होणार आहे आणि त्यासाठी पालघर प्रशासन जे आहे हे पूर्णपणे तयार आहे। माझ्यासोबत आता पालघरचे जिल्हा अधिकारी गोविंद बोडके सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीची आपली तयारी आहे? 22 पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि 5व्या टप्प्याचं मतदान दिनांक 20 मे 2024 रोजी आहे। त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक यंत्रणा ही सर्व निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने मतदान केंद्रावरील कर्मचारी असतील, मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे जे मतदान साहित्य आहे, मतदान केंद्रावरच्या ज्या VVM आहेत, ज्या मतदान यंत्र आहेत, या सर्वाची तयारी करण्यात येत आहे आणि त्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। सर, आपल्याकडे एकूण मतदान किती आहे, किती बूथ केंद्र आहेत आणि किती कर्मचाऱ्यांची गरज आहे? पालघर लोकसभा मतदारसंघात जवळपास 21,26,000 मतदार आहेत। त्यासाठी 2263 मतदान केंद्र लागणार आहेत आणि या सगळ्या मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्र अध्यक्ष असतील, मतदान अधिकारी असतील, झोनल अधिकारी असतील, हे सर्व मिळून जवळपास 14,000 मतदान कर्मचारी लागणार आहेत आणि या सर्वांचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत आणि त्यांचं पहिला प्रशिक्षण दिनांक 6 व 7 एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे आणि त्याचं दुसरं प्रशिक्षण आहे ना 11 आणि 12 मे रोजी ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जे मतदान यंत्र आहेत, म्हणजे कंट्रोल युनिट असते, बॅलेट युनिट आहे आणि VVPAT असे 3 प्रकारचे मतदान यंत्र आहेत आणि ह्या तिन्ही प्रकारच्या मतदान यंत्राची निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याचं फर्स्ट रँडमायझेशन करून पालघर येथील स्ट्रॉंग रूममधून सर्व असेंब्लीच्या स्ट्रॉंग रूमला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। सर, आपण मतदारांना काय आव्हान कराल? आपल्या माध्यमातून माझ्या पालघरमधील सर्व मतदारांना माझं जिल्हा प्रशासनाचं आव्हान राहील की ही आपला जो लोकशाहीमधला हा उत्सव आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन आपला जो मतदानाचा जो अधिकार जो प्राप्त झालेला आहे तो मतदानाचा अधिकार त्यांनी बजावावा आणि जास्तीत जास्त संख्येने, जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानाचा हक्क बजावून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये समाविष्ट व्हावं असं मी जिल्हा अधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करतो। या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावा असं आव्हान सुद्धा जिल्हाधिकारी यांनी केलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।